ठाकूर कुटुंबाची घराणेशाही लोकांना संपवायची होती असं म्हणत यशोमती ठाकूर यांच्यावर राजेश वानखेडे यांनी निशाणा साधलाय। भाजपाचे नवनिर्वाचित आमदार राजेश वानखेडे यांच्यावरती निशाणा साधलेला आहे। यशोमती ठाकूर यांच्यावर राजेश यांनी निशाणा साधलाय। राजेश वानखेडे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे यांनी। पाहूयात। दिवसा मतदारसंघातून लगातार 3 टर्म आमदार असणाऱ्या यशोमती ठाकूर यांचा पराभव करून अखेर या मतदारसंघातून राजेश वानखेडे भाजपचे आहेत, त्यांनी विजय मिळवला आहे। भाजपचे आमदार राजेश वानखेडे माझ्यासोबत आहेत, की त्यांची काय पहिली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ। भाऊ, 3 टर्म त्या ठिकाणी आमदार होत्या, आपण विजय मिळवला, काय आपली पहिली प्रतिक्रिया? हा सर्वसामान्य जनतेचा विजय आहे। काय 20-25 म्हणजे 25 वर्षापासून ठाकूर घराण्याचं राज्य तिथे होतं। 25 वर्षात कोणताही विकास झालेला नाही। त्या ठाकूर घराण्याच्या जो दहशत होती आणि त्या जाचाला सगळेजण कंटाळले होते आणि त्या जाचातून सुटका या लोकांची खरं मनात सुद्धा झाली आज। काय नेमकं विकासाच्या दृष्टीने आपलं पहिलं पाऊल या मतदारसंघामध्ये राहणार आहे? आता सर्वात महत्त्वाचा मोठा विषय आहे पांधन रस्त्यांचा आणि गावातले रस्ते अजूनपर्यंत झालेले नाही, पांधन रस्ते झाले नाही आणि विद्यार्थ्यांसाठी आणि युवकांसाठी काहीतरी केलं पाहिजे। यासाठी ठोस माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वाशी चर्चा करून जे करता येईल ते आम्ही मतदारसंघातल्या लोकांसाठी करतो। निश्चित ठाकूर घराण्याची या ठिकाणी ठाकूरची लोकांना मान्य नव्हती, त्यामुळे त्यांचा पराभव झाला अशी पहिली प्रतिक्रिया आमदार राजेश वानखेडे यांची या ठिकाणी आहे। अमरावती कॅमेरापर्सन सागर सुरेंद्र कुमार आकोडे, जय महाराष्ट्र न्यूज।